दादा, मंगेशदादा चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण 3700 नॅनो युरियाच्या बाटल्यांचं या ठिकाणी मोफत वाटप करताय. या स्तुत्योपक्रमाविषयी काय सांगाल? आज या ठिकाणी जर आपल्या शेतकऱ्यांच्या पुढे युरियाचं प्रचंड मोठं संकट आहे. जागतिक युद्ध झाल्यामुळे बाजारात युरियाची प्रचंड टंचाई आहे आणि युरिया खत उपलब्ध होत नसल्यामुळं शेतकरी वणवण फिरत आहे. या पार्श्वभूमीवर आमचे धाकटे बंधू मंगेशजी चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या खरीपात जी पिकं घेतात, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, मका अशा पिकांना फवारण्यासाठी जो योग्य असा नॅनो युरिया मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. या ठिकाणी 3700 बोटल या नॅनो युरियाच्या, त्याची प्रत्येक किंमत 220 रुपये आहे. एकूण टोटल 14 लाख रुपयाचा आपण नॅनो युरिया या करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मोफत वाटत असो. 11 जूनपासून या नॅनो युरियाचं वाटप या ठिकाणी चालू झालेलं आहे. 11 जूनपासून 15 जूनपर्यंत या युरियाचं या ठिकाणी वाटप सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांनी येताना आधार कार्ड घेऊन आल्यानंतर त्याचं आधार कार्ड घेऊन त्याची नोंद घेऊन या ठिकाणी हा युरिया या ठिकाणी दिला जातो. खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे की आधुनिक टेक्नॉलॉजीचा युरिया या ठिकाणी तुम्ही वापरावा. पारंपरिक जो युरिया आपण वापरतो त्या युरियाचं एक पोतं तयार करायला केंद्र सरकारला 2200 रुपये खर्च येतो आणि या 2200 रुपयाचं पोतं शेतकऱ्यांना 266 रुपयाला या ठिकाणी द्यावं लागतं. म्हणजे परिणामी 1800 ते 2000 रुपये शेतकऱ्यांना अनुदान या युरियाच्या पोत्यामागे शासनाला द्यावं लागतं. आणि यापैकी 80% युरिया हा भारत बाहेर देशातनं आयात करतो, त्यामुळं आपलं परकीय चलनही जातं. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं युरियासारख्या खतामुळे त्यात नायट्रोजन असतं, त्यामुळं कॅन्सरचं प्रमाण या ठिकाणी देशात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आणि जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा अनेक देशात युरियावर बंदी आणलेली आहे. त्यामुळे युरियाच्या जादा वापरामुळं शेतीचा पोत खराब होतो, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, शेतकऱ्याला वेळेवर युरिया मिळत नाही, परकीय चलनचा तुटवडा होतो. या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठेतरी या मदतीचा हात म्हणून नॅनो युरिया या ठिकाणी देत आहोत. या ठिकाणी ही जो नॅनो युरिया आहे आधुनिक टेक्नॉलॉजी असून पीक उगवल्यानंतर 15 दिवसांनी एकदा जर फवारणी केली आणि परत 15 दिवसांनी जर एकदा परत फवारणी केली तर त्या 3 महिन्यात जी पिकं येतात त्या पिकांना या ठिकाणी कसल्याही पद्धतीचं आपल्याला गोरखत देण्याची या ठिकाणी गरज नाही आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात सुद्धा प्रचंड या ठिकाणी वाढ होणार आहे. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना शिवसेनेच्या वतीने आपण अनेक सामाजिक उपक्रम या शहर व करमाळा तालुक्यात या ठिकाणी करत असतो. आपल्याला माहितीच आहे की या ठिकाणी आपण आदरणीय खासदार श्रीकांतदादा शिंदे यांच्या माध्यमातून डायलिसिस सेंटर या ठिकाणी उभा करून आपण या ठिकाणी 9 मशीन उभा केलेले आहेत आणि प्रत्येक रुग्णाला मोफत या ठिकाणी आपण डायलिसिस करून देतो. या ठिकाणी आपण आधुनिक ब्लड बँक उभा केलेले आहे. गेल्या वर्षीचा जर अहवाल बघितला, गेल्या वर्षाच्या आर्थिक वर्षात आपण जवळपास 11,700 रक्ताच्या बाटल्या संकलित करून या करमाळा तालुक्यातल्या जनतेला अल्पदरात या ठिकाणी दिल्या. नर्सिंग कॉलेज चालू केलेलं आहे आणि शेकडो आरोग्य शिबिरं घेऊन आपण आदरणीय एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून जवळपास 25,000 रुग्णांना चष्मे मोफत दिलेले आहेत. जे दिव्यांग आहेत त्यांना साहित्य दिलेलं आहे, हातपाय दिलेले आहेत, व्हीलचेअर दिलेले आहेत, व्हेंटिलेटर दिलेले आहेत. आणि या ठिकाणी मोठी शस्त्रक्रिया जर कोणाची असेल तर त्यालासुद्धा मोठी शस्त्रक्रिया आपण मुंबई येथे, ठाणे येथे मोफत शिवसेनेच्या वतीने करून देत आहोत. खऱ्या अर्थानं 80% समाजसेवा, 24% राजकारण या पद्धतीने शिवसेना या ठिकाणी काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून अत्यंत संवेदनशील पद्धतीने आम्ही या युरियाचं मोफत या ठिकाणी वाटप या करमाळा तालुक्यातील या ठिकाणी शेतकऱ्यांना करत आहोत. आणि नक्कीच याचा फायदा शेतकरी घेतील. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सगळ्या तालुक्यातल्या लोकांना विनंती करतो की 15 जूनपर्यंत हे वाटप चालू आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांना युरियाची गरज आहे त्यांनी या ठिकाणी यावे, आपलं आधार कार्ड घेऊन नोंदवून या ठिकाणी हा युरिया घेऊन जावा, अशा प्रकारची विनंती या करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना करतो. आणि याच पुढील काळात मकाची लागवड झाल्यानंतर किंवा खरीपातल्या पिकाची लागवड झाल्यानंतर 15 दिवसांनी जी पहिली फवारणी आपल्याला कीटकनाशकाची घेतली जाते, ते कीटकनाशकसुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला 1 बॉटल मोफत देण्याचा निर्णय आम्ही शिवसेनेच्या वतीने घेतला आहोत. आणि हे सगळं करत असताना आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांची ताकद मिळते, आधार मिळतो आणि त्यांच्या ताकदीमुळेच आम्ही हे सगळं करू शकतो. आतापर्यंत किती बाटल्यांचं वाटप झालं? आत्तापर्यंत आम्ही 3 दिवसात 2000 बाटल्या या ठिकाणी वाटप केलेल्या आहेत. अजून 1700 बॉटल वाटण्याच्या ठिकाणी आमच्याकडे नियोजन आहे.
आणि या बाटले वाटण्यासाठी या ठिकाणी तालुका कृषी कार्यालयाने सुद्धा आम्हाला फार मोठी मदत केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना आवश्यक आहे, ज्यांच्याकडे भाजीपाला आहे, अशा लोकांनाच या ठिकाणी आम्ही युरिया देत आहोत. जर 3700च्या पुढे जर आणखी शेतकऱ्यांनी मागणी केली तर त्यांना सुद्धा मिळतील. आम्ही यावर्षी 3700 बाटल्या देणार आहोत. भावी काळात ह्या 3700 शेतकऱ्यांची या ठिकाणी नोंद नाव नंबर सहित आम्ही घेतलेली आहोत आणि या 3700 शेतकऱ्यांना कीटकनाशक सुद्धा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मावशी, या ठिकाणी तुम्ही नॅनो युरिया घेण्यासाठी आलात काय? हो. बरं, काय नेमकं काय तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे त्याचा वापर होतोय काय? कीटकनाशक म्हणून वापरलं जावं हां, पिकांसाठी. पिकांसाठी उपयुक्त. मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप केलेलं आहे. त्याचा लाभ आम्हाला मिळाला. छान उपक्रम आहे का? हो, छान. तुमची किती एकर शेती? 6 एकर. आता हे कशासाठी तुम्ही मागणार आहात? होय का? आता बाजारात तर युरियाची टंचाई, आपल्याला युरिया या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळाला. आपल्या एकनाथ शिंदे साहेबाबद्दल काय मत या बाबतीत? योजनेचा आणि त्याचा पण त्यांच्याकडनं लाभ मिळते. त्यांचा धन्यवाद त्यांच्यावर. त्याच्यासाठी असंच पुढचं त्यांचं हे व्हावं आणि त्यांचा असंच पुढचं हे वाटचाल राहिली. एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं का तो? हा? नक्की तुमच्या आशीर्वाद होतील. मंगेश दादांचा वाढदिवस आहे. काय तुमच्या भावाप्रमाणे आहेत, तुमच्या मुलाप्रमाणे आहेत, काय आशीर्वाद कसा काय असेल? आमचा त्यांच्या पाठीचा चांगलाच आशीर्वाद असेल. आहे ना? आमदार होतील का नाही आता ह्याचे विधान परिषदेचे? हा, आमदार होण्यासाठी आहे का नाही आशीर्वाद? आहे ना? बर बर बर.